प्रत्येक घरात ना ही मॅगी बनवायची काही स्पेशल रेसिपीज असतात. कोणी पाणी टाकून नॉर्मल मॅगी बनवतात, तर कोणी कांदा टोमॅटोचा मसाला बनवतात, तर कोणी स्पेशल सुक्या मिरच्याच्या फोडणी लावतात. पण माझ्या घरची रेसिपी थोडी वेगळी आहे. मी ही स्पेशल लाल चटणीचं एक फोडणी देतो, ज्याच्याने या मॅगीची चव अजून वाढते. तर चला ही तडकेवाली स्पेशल मॅगी कशी बनवायची ते आपण बघूया. तर सर्वात पहिले आपण सगळ्या भाज्या चिरून घेऊया. भाज्यांमध्ये मी इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली आहे. तुम्हाला जे आवडतील त्या कुठल्याही भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. आता कटिंगसाठी मी कांद्याला हाफमध्ये कट केला आहे. त्याच्यानंतर त्याचे असे पातळ स्लाइस केले आहे. तसेच या कॅप्सिकमला सुद्धा असे पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्या. आणि शेवटी टोमॅटो पण हाफमध्ये कट करून असेच उभे स्लायसेसमध्ये कट करा. अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या कापून घेतल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी सगळ्या भाज्या अशा लांब स्लायसेसमध्ये कट केल्या आहेत. नूडल्ससोबत या भाज्या अशा शेपमध्ये खूप छान लागतात आणि वरतून या भाज्या लवकरही शिजल्या जातात. आता आपण ही स्पेशल रेड चटणी बनवणार आहोत, जी या नॉर्मल मॅगीची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार. त्यासाठी मी इथे 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही इथे सुक्या काश्मीरी मिरच्याही वापरू शकतात. माझ्या घरी ही लाल मिरची अवेलेबल होती, तर मी ही वापरली आहे. आता या मिरच्यांना गरम पाण्यामध्ये ॲड करा आणि झाकण लावून साधारण 10 ते 15 मिनिटं बॉईल करायला ठेवा. अगदी 15 मिनिटात हे सुक्या मिरच्या छानपैकी शिजून जातात. 15 मिनिटानंतर हे बघा, आता मिरच्या छानपैकी फुलून सॉफ्ट झाल्या आहेत. मिरच्या थोड्या थंड झाल्यानंतर त्या मिक्सरमध्ये ॲड करा. त्याच्यासोबत मी 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि या सुक्या मिरची बॉईल करताना जे उरलेलं पाणी होतं ते मी ॲड केलं आहे. आता हे सगळं एकदम स्मूथ आणि फाईन पेस्ट होईपर्यंत ग्राइंड करून घ्या आणि बस आपली ही स्पेशल रेड गार्लिक चटणी तयार आहे. तर चला, आता आपल्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत. आता वेळ आली आहे या मॅगीला स्पेशल फोडणी देण्याची. सर्वात पहिलं पॅनमध्ये 1 टेबलस्पून ऑइल आणि 1 टेबलस्पून बटर ॲड करा. त्यानंतर चिरलेला कांदा आणि टोमॅटो ॲड करा. आता या दोन्ही गोष्टींना छानपैकी परतून घ्या. आपल्याला कांदा आणि टोमॅटो फक्त थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतवायचं आहे. आता हे कांदा आणि टोमॅटो थोडं सॉफ्ट झाल्यानंतर आता त्यात भोपळी मिरची ॲड करा. त्यासोबत आपण तयार केलेली ही जी लाल चटणी आहे ती 2 टेबलस्पून ॲड करा. आता या मॅगीला अजून चविष्ट बनवण्यासाठी मी इथे अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून किचन किंग मसाला ॲड केला आहे. हे सर्व गोष्टींना एकत्र करून 2-3 मिनटं छानपैकी परतून घ्या. मग नंतर या मसाल्यात गरम पाणी आणि मॅगी नूडल्स ॲड करा. मी इथे 1.5 पॅकेट मॅगी वापरले आहे. या रेसिपीने तुम्ही 2 जणांची मॅगी आरामशीर बनवू शकता. आता एकदा हे सगळं नीट मिक्स करा आणि झाकण लावून 5 मिनटं शिजवायला ठेवा. 5 मिनटानंतर हे बघा, आपली मॅगी ऑलमोस्ट शिजली आहे. आता त्यात मॅगी मसाला ॲड करा. आता हे सगळं छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या आणि अशा प्रकारे आपले हे मसालेदार तडकावाली मॅगी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे, हे तुम्ही आता बघितलंच आहे. या लाल चटणीमुळे या मॅगीची चव खरंच खूप पटीने वाढते. मी सांगतो ना तुम्हाला, ही रेसिपी एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा. एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर तुम्हाला नॉर्मल मॅगी कधीच आवडणार नाही. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.